अभिवादन केलंय। तर दुसरी दृश्य आपण या क्षणाची बघतोय जी अतिशय महत्त्वाची आणि बोलकी दृश्य आहेत। मोठी गर्दी यावेळेस राज ठाकरे यांच्या सभेसाठी झालेली आहे। राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने वाट बघितली जात असल्याचं आपण बघतोय आणि अगदी काही वेळात राज ठाकरे हे जनतेला संबोधित करतील। मात्र सध्याची दृश्य ही आपण आनंद आश्रमातली बघतोय। आनंद आश्रमात राज ठाकरे पोहोचले आणि त्यांनी यावेळेस आनंद दिघे यांना अभिवादन केलेलं आहे, त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत। शंभूराज देसाई यांनी याआधीच या संदर्भात माहिती माध्यमांना दिलेली होती। मात्र आता राज ठाकरे यांनी आनंद दिघे यांना अभिवादन केलेलं आहे। तर श्रीकांत शिंदे यांनी यावेळेस राज ठाकरे यांचं स्वागत केलेलं आहे। त्या दरम्यानचे दृश्य देखील आपण बघतोय। या संदर्भात अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडून। विकास, आपण बघतोय राज ठाकरे यांनी यावेळेस आनंद दिघे यांना अभिवादन केलंय, काही वेळात त्यांची सभा सुरू होईल, सविस्तर माहिती या संदर्भात। ठाण्यामध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे, कारण की पहिल्यांदाच मनसे आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत। विशेष म्हणजे ठाण्यातल्या पाचपगाडी परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना होती, त्या ठिकाणी मनसे देखील मोठी होत असताना पाचपगाडी या ठिकाणी राज ठाकरेंनी स्वागत केल्यानंतर टेंबी नाका येथे आनंद आश्रम, जे स्वर्गीय आनंद दिघे यांचं घर किंवा कार्यालय होतं, त्या ठिकाणी देखील अभिवादन केलेलं आहे। त्यामुळे नक्कीच ठाण्यामध्ये मनसे आणि शिवसेना म्हणजे जो शिंदे गट आहे त्यांची युती पाहायला मिळते। कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी स्वागत केल्यानंतर फटाके देखील उडवलेले आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणी इथले जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत किंवा मग जे ठाण्यातले कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर बोलून राज ठाकरे खारेगाव या ठिकाणी सभेला रवाना होणार आहेत। तर धन्यवाद विकास दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी। तर राज ठाकरे हे आनंद आश्रम या ठिकाणी पोहोचलेले होते। खरं तर धर्मवीर आनंद दिघे यांचे दर्शन घेण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी राज ठाकरे आनंद आश्रम या ठिकाणी दाखल झालेले आणि त्यानंतर आता त्यांची काही वेळातच कळव्यामध्ये सभा सुद्धा होणार आहे। तर नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आज राज ठाकरे हे जाहीर सभा घेत आहे। यावेळेस आता राज ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदा राज ठाकरे हे आनंद आश्रमात गेल्यानं एक जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं होतं। शिवसेना, शिंदे गटाचे आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र आले असल्याचं आपण या ठिकाणी बघितलेलं आहे। जय्यत तयारी या ठिकाणी राज ठाकरे यांच्या स्वागताची करण्यात आलेली होती। या ठिकाणी पोहोचेपर्यंत अनेक ठिकाणी राज ठाकरे यांचं स्वागत सुद्धा करण्यात आलेलं होतं। मात्र आता आपण जर बघितलं तर राज ठाकरे यांचं श्रीकांत शिंदे स्वागत करत असताना आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय। तर कळवा या ठिकाणी 90 फूट रोड परिसरामध्ये राज ठाकरे यांची आज जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे। मात्र त्याआधी टेंबी नाका या ठिकाणी आनंद आश्रमात राज ठाकरेंनी आनंद दिघे यांना अभिवादन केलेलं आहे। तर आपण माहिती आहे की आनंद दिघे यांच्या अत्यंत जवळचे अशी ओळख राज ठाकरे यांची राहिलेली आहे। मात्र शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदा आज राज ठाकरे आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी आनंद आश्रमात पोहोचलेले होते।